नमस्कार, अग्रिस्मिता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आजची रेसिपी आहे लापशी शिरा, म्हणजे अचारी पद्धतीने लग्नामध्ये पंक्तीमध्ये जी वाढली जाणारी रेसिपी आहे ती आज आपण पाहणार आहोत। त्यामुळे ही भरपूर सारी लापशी शिरा आज बनवला जाणार आहे। त्याच्यामध्ये 12 किलो लापशी घेतलेली आहे आणि त्यामध्ये आता टाकत आहे पातेलं एक ठेवलेलं आहे मोठं जाड बुंदाचं। आणि या ठिकाणी जे भांड आहे लग्नासाठी वापरलं साधारणतः पाव ते जास्त थोडंसं असं अंदाजाने तेल, म्हणजे एकूण 1 किलो साधारणतः तेल इथे वापर केलेला आहे। आणि हे अचारी पद्धतीने असल्यामुळे इथे तेलाचा वापर केला जातो आणि आपण घरामध्ये थोडंसंच करतो ज्या त्यावेळेला आपण इथे तुपाचा सुद्धा वापर करतो। पुढेही आपण तुपाचा वापर करणार आहोत, पण इथे जास्त तुपाचा वापर केला जात नाही, तेलाचाच वापर केला जातो। कारण की लापशी ही काही वेळेला तुपाने घट्ट होऊ शकते आणि तूप थिनू शकतो, त्यासाठी इथे तेलाचा वापर केला आहे। आता इथे लापशी चांगल्या प्रतीची घेऊन 12 किलो लापशी 12 किलो लापशी घेतलेली आहे। तर आता ही लापशी चांगली अशी भाजून घ्यायची आहे, म्हणजेच तेलामध्ये किंवा तुपामध्ये आपण म्हणालो तर तुपामध्ये साजूक तुपाचा वापर केला तर खूपच छान, पण लग्नामध्ये एवढं साजूक तुपाचा वापर केला जात नाही, तेलाचाच वापर केला जातो। इथे लग्नाचीच लापशी चालू असल्यामुळे तेलाचाच वापर केलेला आहे। तर ह्या तेलामध्ये लापशी चांगली अशी परतून घेऊन चांगली अशी भाजून घ्यायची आहे। अगदी अजिबात घाई करायची नाही, कारण की जितकी तुम्ही लापशी चांगली भाजाल तितकी तुमची लापशी छान फुलेल आणि चवीला सुद्धा अप्रतिम होईल। तर इथे लापशी छान अशी भाजून परतून चांगली घेऊन खाली लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि लापशी चांगली ब्राऊन कलर होईपर्यंत भाजून घ्यायची आहे। आणि लापशी भाजून झाल्यानंतर ह्यामध्ये फूड कलर, जिलेबी जो कलर असतो किंवा येलो कलर ह्याचा वापर केला जातो। तर अगदी थोडासा जिलेबी रंगाचा वापर करून घेतलेला आहे। त्यानंतर ह्यामध्ये ड्रायफ्रूट तुम्हाला जे हवेत ते तुम्ही ह्यामध्ये टाकू शकतात। याच्यात आमच्याकडे शेंगदाण्याचं सुद्धा भाजलेले वापरले जातात, पण ह्यामध्ये त्यांनी वापर केलेला नाहीये। जे आचारी जेवण करतायत त्यांनी हे वापर केलेला नाहीये। तर इथे काजू साधारणतः पाव किलो घेतलेले आहेत। सगळे ड्रायफ्रूट पाव किलो असे घेतलेले आहेत। काजू, बदाम, पिस्ता आणि मनुके वगैरे आहेत, जे आहेत ते सगळं पाव किलो प्रमाणातच इथे त्यांनी घेतलेलं आहे। आणि अजून चांगलं तुपावरती हे परत भाजून घेत आहेत। जितकं भाजता येईल तितकं छान असं ब्राऊन कलर येईपर्यंत हे भाजून घ्यायचंय। ब्राऊन म्हणजे खूप करपवायचं नाहीये, पण आपल्याला कळतं की लापशी छान अशी तयार होत आहे किंवा भाजली जात आहे, वास यायला लागतो खमंग असा, तेव्हा ही लापशी चांगली भाजून झाली अशी समजायचं। तर आता आपण ही लापशी चांगली अशी भाजून घेणार। इथे लापशी छान भाजून झाल्यानंतर ह्यामध्ये आता आपण टाकणार आहोत वेलची पूड। तर इथं वेलची पूड बनवलेली आहे 100 ग्रॅम, ती ह्यामध्ये टाकणार आहोत। 12 किलो लापशीला 100 ग्रॅम वेलची पूड घ्यायची आहे, ती सुद्धा इथे मिक्स करून घेणार आहोत छान अशी, त्याच्याने खूप खमंग असा वास येणार आहे। आणि ह्यामध्ये मनुके किंवा म्हणजे आपण ड्रायफ्रूट टाकलेले आहे, पण इथे मनुक्यांचं प्रमाण म्हणजे वाढवलेले आहेत, कारण मनुक्याने खूप छान असं म्हणजे टेक्स्चर येतं, छान दिसतात, त्यामुळे मनुके सुद्धा भरपूर सारे टाकले आहेत। पाव किलोच्या वरती इथे टाकलेले आहेत। तुम्हाला इथे जर आवडत नसेल जास्त तर तुम्ही नाही टाकलेत तरी सुद्धा चालेल। तर त्याप्रमाणे इथे मनुके किंवा सर्व ड्रायफ्रुट्स आहेत ते सर्व टाकून घेतलेले आहेत। परत ही लापशी छान अशी परतून घ्यायची आहे, म्हणजे इथे खाली अजिबात लागून द्यायची नाहीये, कारण की जर का खाली भांड्याला लागली तर ही वास उग्र असा वेगळाच वास येतो आणि लापशीची टेक्स्चर सुद्धा बदलतो। त्यामुळे इथे लापशी अशाच पद्धतीने हळूहळू गॅसची फ्लेम असेल किंवा चुला असेल तर हळूहळू कमी करूनच छान भाजून ही घ्यायची आहे, कारण ह्याला साधारणतः भाजायलाच अर्धा ते पाऊण तास सुद्धा लागू शकतो। जशी गॅसची फ्लेम किंवा तुमची शेगडी असेल किंवा काय असेल तर त्याची फ्लेम ज्या पद्धतीने असेल त्या पद्धतीप्रमाणे ह्याचा वेळ लागू शकतो। त्यामुळे इथे साधारणतः पाऊण तास साधारण लागलेला आहे। तर अशा पद्धतीने इथे सर्व व्यवस्थित असं भाजून घ्यायचंय। आणि आता इथे पहा, ही जे आपण लापशीचं हे होतं ते साईडनं करून घेतलेलं आहे। आणि आता ह्यामध्ये गरम पाणी, अगदी उकळलेलं गरम पाणी असतं ते ह्यामध्ये टाकणार आहोत। तर इथे 3 बादल्यांचा वापर केलेला आहे लापशीला, म्हणजेच याचा अर्थ जितकी लापशी होती त्याच्या डबल पाणी आपल्याला इथे वापर करायचं आहे, कारण लापशी ही जाड असते, त्यामुळे त्याला छान असं भातासारखं जसं उमळायला लागतं त्याप्रमाणे इथे लापशी तयार होण्यासाठी ह्या पाण्याची खूप गरज असते। त्याप्रमाणे इथे 3 बादल्या पाणी टाकून घेतलेलं आहे आणि छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता इथे छान असं लापशीला पाणी टाकून घेतल्याने आता इथे साखर टाकली जाते, काही ठिकाणी गूळ टाकतात, तर ह्या लोकांनी साखर टाकलेली आहे, ज्याची पद्धत वेगवेगळी असू शकते। तर 9 किलो साखरेचा वापर इथे केलेला आहे त्यांनी। 12 किलो
लापशीला ह्यांनी 9 किलो लापशीचा वापर केलेला आहे आणि ही छान अशी मिक्स करून घ्यायची आहे. आता ही लापशी गॅसची म्हणजे ह्यांनी चुला पेटवलेला आहे. ही चुल्याचं फ्लेम किंवा शेगडी आहे, शेगडीचं फ्लेम कमी करून घ्यायची आहे. एकदम सुद्धा खूप फास्ट घ्यायची नाही, नाहीतर मग ती खालच्या खाली लागू शकते. पहा इथे ते जे काका आहेत ते कसे प्रकारे असे छान छान हलून घेत आहे. ही लापशी मी काही केलेली नाहीये, ही लग्नामधील आचारी पद्धतीमध्ये त्यांनीच केलेली लापशी आहे. ही रेसिपी आचारी म्हणजे लोकांची किंवा आचारी काका आहेत त्यांची ही रेसिपी आहे. तर आता इथे ही लापशी तयार करताना असं छान असं ढवळून घ्यायचं, म्हणजे खालपर्यंत ही अजिबात लागणार पण नाही आणि खालपर्यंत घातली जाईल किंवा मिक्स केली जाईल. घातली म्हणजे आमच्या आगरी पद्धतीमध्ये आता घातली हा प्रकार असतो बोलतो, तर मिक्स केलं जाईल, खालनं परतलं जाईल. तर आता पहा इथे लापशी तुम्हाला फुलताना दिसते आहे, पण अजून सुद्धा लापशी तयार आपली झालेली नाहीये, कारण की पूर्ण पाणी ऑब्झर्व करेल, पूर्ण पाणी शोषून घेईल ही लापशी, तेव्हाच ही लापशी पूर्ण तयार होईल. जसं आपलं भात असतो त्याप्रमाणे किंवा आपण शिरा करतो त्या पद्धतीचाच हा प्रकार आहे. तर इथे लापशी छान अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि ह्यामध्ये आता 1/2 किलो ह्या आचारी काकांनी डालडा टाकलेला आहे. इथे साजूक तुपाचा वापर केला तर खूप सुंदर अशी चव लागू शकते, पण लग्नाचं घर आहे त्या ठिकाणी जे केलं जातं ते वेगळं असतं. तर इथे डालड्याचा वापर करून 1/2 किलो डालडा टाकलेला आहे आणि तोच त्यामध्ये टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. पहा इथे ते काकांनी सगळं असं छान मिक्स केलेलं आहे. लापशीला अगोदरच तेल टाकलं होतं आणि आता डालडा टाकलेला आहे. तर आता अशा पद्धतीने इथे सगळं मिक्स करून घेणार आहे. ही लापशी खूप सुंदर तयार होते, कारण की लग्नामध्ये खायला अगदी उत्तम लागणारी अशी आणि आचारी पद्धतीची ही लापशी तयार होणार आहे. चवीला सुद्धा आणि एकदम परफेक्ट तयार होणार. तुम्ही जर हा प्रमाण घेतलात तर योग्य प्रमाणामध्ये ही लापशी तयार होते. तर पहा जसजसं मिक्स केलं जाते, जसजशी उकळी येते तसतशी ती लापशीची फुलून मोठी होऊन वाढत चाललेली आहे, घट्ट होत चाललेली आहे. पहा इथे लापशी अशी तयार होत आलेली आहे, पण अजून पूर्ण तयार झालेली नाहीये. तर आता ही लापशी चांगली अशी खालपर्यंत मिक्स करून घेतली जात आहे. आता ही शेवटचं स्टेप आलेली आहे. ह्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे अगदी 15 ते 20 मिनिटासाठी, पण मधना ही लापशी तरी सुद्धा हलवून घ्यायची आहे, म्हणजे ही लापशी छान अशी फुलेल. तर इथे झाकण देऊन लापशी शिजवली जात आहे. पहा मस्त अशी लापशी शिजलेली आहे आणि ह्यामध्ये आता जायफळ आणि तुम्हाला सुंठ पूड ह्यामध्ये टाकायचे आहे, कारण की इथे त्याच्याने वास सुंदर येतो. गूळ जर असेल तरी सुद्धा खूप सुंदर येतो आणि साखर असली तरी पण ह्याच्याने वास किंवा चव अतिशय सुंदर अशा पद्धतीची येते. तर आपली लापशी पहा खूप सुट्टी झाली आहे. योग्य प्रमाण पाणी, योग्य प्रमाणात तेल किंवा तूप आणि साखर सर्व काही व्यवस्थित प्रमाण घेतल्यामुळे लापशी अगदी सुटसुटीत आणि सुंदर तयार झालेली आहे. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडची बेल आयकॉन दाबा. तर इथे वरून तुम्ही म्हणजे सजावट करण्यासाठी खोबऱ्याचं किस सुद्धा पसरवू शकता आवडल्यास.